नमस्कार, मी सुदर्शन सुर्वे न्यूज डंकामध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। बांगलादेशींच्या घुसखोरीची समस्या आज अकराळ विक्राळ स्वरूप घेताना दिसते। देशभरात ठिकठिकाणी घुसखोरी केलेल्या बांगलादेशींना वेचून वेचून बाहेर काढण्याचे काम सुरू झाले। बांगलादेशी घुसखोरांची ही कीड पश्चिम बंगाल, आसामपासून ते आता मुंबई, महाराष्ट्रापर्यंत फोफावली आहे। आपल्या घराच्या उंबरठ्यापर्यंत ही ब्याद येऊन पोचलेली आहे। सैफ अली खानवर बांगलादेशी तरुणाकडून झालेला हल्ला हे त्याचं ताजं उदाहरण। मुंबईचं हृदय असलेल्या दादरसारख्या गजबजलेल्या भागातही या बांगलादेशी घुसखोरीची पाळेमुळे घट्ट रुजलीत असा आरोप आता सर्वत्र होऊ लागलाय। दक्षिण मुंबईच्या कामाटीपुरा भागातून ज्या 6 बांगलादेशींना अटक करण्यात आली त्यातील एका बांगलादेशी महिलेनं चक्क लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालं। हा तर मोठा धक्काच होता। बांगलादेशीने आपले पाय मुंबईत भक्कमपणे रोवलेत त्याचं हे ताजं उदाहरण म्हणावं लागेल। दादर हा मराठी माणसाचा गड। या परिसरात एकेकाळी मराठमोळ्या फेरीवाल्यांची चलती होती, पण आता दादरमधील हा मराठमोळा फेरीवाला जवळपास हद्दपार झालाय। या गजबजलेल्या परिसरातून फेरफटका मारल्यावर 50% अधिक फेरीवाले हे मराठी नसल्याचं कळतं। दादरमध्ये जवळपास 4000 फेरीवाले दररोज बसतात, त्यातले जुने फेरीवाले फक्त 1000, पण त्यात मराठी फेरीवाला औषधाला उरलाय। या सगळ्यात बांगलादेशी मुस्लिमांची संख्या किती असा प्रश्न पडतो। या फेरीवाल्यांच्या आडून दादरमध्ये या मराठी गडात आता बांगलादेशींचा तळ पक्का होऊ लागलाय। फेरीवाल्यांच्या रूपात दादरमध्ये बांगलादेशींची घुसखोरी झालीच असेल असे म्हटले जाते, तर त्यात चूक काय? एक बांगलादेशी महिला जर खोटी कागदपत्र तयार करून शासनाच्या योजनेचा लाभ उठवत असेल, याचा अर्थ अशा बांगलादेशी घुसखोरांना भारतीय शासकीय कागदपत्र बनवून देणाऱ्या यंत्रणेची फॅक्टरी उद्ध्वस्त करण्याची आवश्यकता आहे। जगात सर्वात हुशार आणि चपल मुंबई पोलिसांची ख्याती असताना त्यांना अशा कागदपत्र बनवणाऱ्या फॅक्टरीचा पत्ता कळत नसेल, यावर सर्वसामान्य मराठी माणसाचा विश्वास बसत नाही। म्हणूनच याची पाळंमुळं शोधून तळातून उच्चाटन करणं हे मोठं आवाहन गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे आहे। गेल्या काही काळापासून दादरमधल्या फेरीवाल्यांबाबत अनेक संशय व्यक्त केले गेले। काही राजकीय पक्षांनी तिथे धडक मारत या प्रश्नाला हात घालण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या मुळापर्यंत का पोचले नाहीत। त्यांनी हा प्रश्न अर्ध्यावर का सोडला त्याचाही खुलासा अशा सो कॉल्ड नेत्यांनी करण्याची आवश्यकता आहे। दादरमध्ये माल आणण्यापासून ते माल विकण्यापर्यंत मुस्लिम फेरीवाल्यांची साखळी आहे। दादरच्या केशवसूत ब्रिजखाली फेरीवाले ज्या गाळ्यात बस्तान मांडून आहेत ते बेकायदा आहेत। या सगळ्या गाळ्यांमुळे दादर स्टेशन परिसरात प्रवाशांना उतरायला चालायला जागाही नसते, तिथेच बस स्टॉपही आहे, पण त्या सगळ्या बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या त्रासामुळे सगळ्यात बोजबारा उडालाय। त्यांच्या ते धाडस येतं कुठून हा साधा प्रश्न सर्वसामान्य माणसांना पडतो, आणि त्याचं उत्तर इथली व्यवस्था असा फेरीवाल्यांना संरक्षण देते, ताकद देते, प्रसंगी त्यांच्या बाजूने उभं राहण्याची हिंमत दाखवते, हेच आहे। पूर्ण परिसर हा मुस्लिम फेरीवाल्यांनी व्यापून टाकलेला आहे। त्यात बांगलादेशी मुस्लिम किती हे शोधणं केवळ लाव लिजाव टिमके बजाव अशा धोरणानं करून चालणार नाही, तर त्यासाठी एक मोहीम म्हणून, एक अभियान म्हणून पोलिसांना मिशन मोडवर काम करणं गरजेचं आहे। तरच या सगळ्या बांगलादेशी घुसखोरांचा पर्दाफाश होऊ शकतो, अन्यथा त्यांच्याकडून आणखी हजारो बांगलादेशी दादरचा कोपरान कोपरा व्यापल्याशिवाय गप्प बसणार नाहीत। दादरमधील प्रत्येक व्यवसायात हे मुस्लिम फेरीवाले घुसलेले आहेत। पायाच्या नखापासून ते केसापर्यंत अशा सगळ्या धंद्यात त्यांची लुडबुड दिसून येते। दुकाने, गाळे, रस्त्यावरील जागाही यांनी ताब्यात घेतल्या आहेत। या सगळ्या फेरीवाल्यांकडून माल विकत घेतोय कोण? तर मराठी माणूस। म्हणजे आपसुकच त्यांना प्रोत्साहन मिळते। हे सगळे कोणत्या इकोसिस्टीमशिवाय घडत नाही। त्यांना आर्थिक पाठबळ देणे, निवाराची व्यवस्था करणे, त्यांचे उत्तम नेटवर्क तयार करणे हे कुणाच्या वरदहस्ताने होतं याच्यावर विचार करण्याची गरज आहे। नेटवर्क केवळ या फेरीवाल्यांपुरते नाही, तर ते APMC पर्यंत पोहोचलेले आहे। मुस्लिम फेरीवाल्यांची सोय दादरच्या गोल देवळासमोरील मशिदीत केली जाते, त्यामुळे तिथे बस्तान बसवणं अधिक सोपं झाल्याचं स्थानिक सांगतात। कोणाला या मशिदीचा फारसा अंदाज येत नाही। तिथे पूर्वी 5 ते 10 माणसे झोपायला असायची, आज ही संख्या 500 ते 700 इतकी झाली आहे असं स्थानिक दुकानदार सांगतात। नियमित नमाज पढण्यासाठी हे फेरीवाले तिथेच जातात। दादरमध्ये धंदा करण्यासाठी ही मस्जिद आर्थिक मदत देते। एखादी जागा भाड्याने घ्यायची आहे, महिन्याला समजा 25,000 रुपये भाडे आहे, म्हणजे वर्षाचे भाडे 3 लाख। हे वर्षाचे भाडे यांना तात्काळ ही मस्जिद उपलब्ध करून देते। रसद मस्जिदीकडून पुरवली जाते। मस्जिदमधील कमिटी यांना सांगते, भाडे किती असू द्यात आम्ही तुम्हाला देतो, 1 वर्षाचे देतो। मराठी लोकांची जागा आहे ती हेरा,
वरून ऑर्डर आहे असे खाजगीत सांगितलं जातं। हे काम जमाल नावाचा इसम पूर्वी पाहायचा, त्याच्यावर मध्यंतरी कारवाई झाली होती। धंदा लावाची साखळी कशी आहे ते पहा। ब्रिज खालील गाळे, बाहेरील जागा भाड्याने दिले जातात। जागा कुणाची तर बृहन्मुंबई महानगरपालिकेची, हक्क कुणाचा तर यांचा। त्यापैकीच काही लोक ही साखळी चालवतात। या जागेचे 700 ते 800 रुपये एका दिवसाचं भाडं घेतलं जातं, म्हणजे एक फेरीवाल्याचे भाडे 20 ते 22,000 रुपये। जागा BMCची आणि पैसे घेतोय कोण? केशवसूत उड्डाणपूल आहे, त्याच्या एका गाळ्यात 30 फेरीवाले बसतात। असे उड्डाणपूलच्या खाली असलेले 17 ते 18 असे जागा आहेत। ब्रिजच्या खाली मुस्लिम फेरीवाल्यांना गाळे भाड्याने दिले जातात। या फेरीवाल्यांना लागणारी वीज बेस्टकडून चोरी केली जाते। अहमद उमर, इब्राहिम बिल्डिंग, बिस्मिल्ला, मोतीवाला बिल्डिंगमधून ही वीज पुरवली जाते। एका फेरीवाल्याकडून 50 रुपये भाडे घेतले जाते, म्हणजे 500 फेरीवाल्यांचे 25,000 रुपये। दिवसाला किती झाले? याची वारंवार BSTला तक्रारी झाली आहे। BSTकडून वीज तोडली जाते, परंतु पुन्हा 2 दिवसांनी एरे माझ्या मागल्या, तू रडल्यासारखं कर मी मारल्यासारखं करतो, अशीच तिथली स्थिती। दादर प्लॅटफॉर्म नंबर 1च्या दरवाजासमोर हे फेरीवाले ठाण मांडून बसतात। त्यांच्यावर कारवाई का होत नाही? BMCची गाडी उभी असते आणि गाडीच्या काही अंतरावर हे फेरीवाले बसलेले असतात। कारवाई का केली जात नाही हा प्रश्नच पडतो। 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेरच पोलिसांचे बीट आहे, त्याच्या बाजूला सोडा, त्याच्या दरवाजासमोरचे फेरीवाले विकत बसतात, त्यांच्यावर कारवाई होत नाही। पोलीस आणि अधिकाऱ्यांना हे दिसत नाही। हप्तेखोरीमुळेच हे बेकायदा फेरीवाले भोपावले आहेत असे म्हणायला पूर्ण वाव आहे। या मुस्लिम फेरीवाल्यांकडे स्वस्तात माल मिळतो, ते विकत घेणारा मोठा वर्गही आहे। त्यांना हे फेरीवाले अनधिकृत आहेत, बांगलादेशी असतील याच्याशी काही देणे घेणे नाही। त्यातून ही समस्या हळूहळू उग्र रूप धारण करत आहे। उद्या दादरकरांना या संकटाचा सामना करावा लागणार आहे। दादरच्या मार्केटवर कब्जा करण्याच्या दिशेने सुरू झालेली ही वाटचाल आहे। हा स्वस्तातला माल मनीष मार्केट, सानपाडा मार्केटमधून घेतला जातो। सानपाडा मार्केट, मनीष मार्केटमध्येही मोठे व्यापारी मुस्लिमच आहेत। जनता मार्केट म्हणजे हॉकर्स प्लाझामध्येही हे मुस्लिम घुसलेले आहेत। 90% मुस्लिमच आहेत। जागा मराठीच्या, धंदा करतायत मुस्लिम। खानके बिल्डिंगच्या खाली एक सरबतवाला आहे। कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे, तेथील छोट्या छोट्या पानांच्या टपऱ्या लागतात। ते ओरिजिनल मुस्लिम आहेत की बांगलादेशी असा प्रश्न मराठी फेरीवाल्यांनी उपस्थित केलेला आहे। त्यांच्याकडे आसामचे कार्ड बनवलेले आहे, त्याची शहानिशा झाली पाहिजे अशी मागणी होते। दादरमध्ये रोज सकाळी 5 वाजता फेरीवाला बसतो, त्याच्याकडे टेम्पोमधून माल येतो। हा सर्व दुय्यम दर्जाचा माल असल्यामुळे स्वस्तात दिला जातो। हा फेरीवाला पहाटे 5 वाजता येतो आणि 7 वाजता पोबारा करतो। कोण आहे ते फेरीवाले? त्यातले 80% बांगलादेशी आहेत। लॉकडाऊन पासून यांची संख्या वाढलेली आहे। दादर परिसरात 8 ते 10 नारळवाले बसतात, त्यांच्याकडे धारदार सुरे असतात। हे नारळ 40 रुपयाने विकतात। हाच नारळ बाहेर 70 ते 80 रुपयांना मिळतो। त्यांना परवडतो कसा असा प्रश्न विचारला जातो। त्यांच्यावर कारवाई का होत नाही? दादरमधील हे नारळवाले आहेत तरी कोण? दादरमध्ये कायद्याचा काही धाक आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्य रहिवासी विचारत आहेत। दादरच्या प्लॅटफॉर्म नंबर 1च्या बाहेरच्या भिंतीला लागूनच 2 वडापावच्या आणि 2 बुर्जीपावच्या गाड्या लागतात, हे सुद्धा मुस्लिम। वडापाव म्हणजे मराठी माणसाचा, यावर एका पक्षाने वडापावही काढला। त्यांच्या पक्षाचे भवन काही अंतरावरच आहे। सर्व बांगलादेशी मुस्लिम आहेत। हे वडापाव गाडीवाले गॅस पेटवतात। एखाद्या वेळेस येथे दुर्घटना घडू शकते। क्लीनअप मार्शल दादरमध्ये कारवाई करण्यासाठी फिरत असतात। मामाकाने बिल्डिंगची लाईन, शगुनचा पट्टा, तेथे मुस्लिम दुकानाच्या बाहेर येऊन थुंकतात आणि घाण करतात। या मुस्लिमांवर कारवाई करण्यासाठी गेले असता क्लीनअप मार्शलला मारण्याची धमकी दिली जाते, त्यामुळे ते कारवाईच्या फंदात पडत नाही। दादरचा मराठी फेरीवाला यांच्या गुंडशाही समोर घाबरलेला आहे। त्यांचे म्हणणे आहे, आमच्या मागे कोणी उभा राहत नाही, मारामारा झाल्या तर पोलीस आम्हालाच नेतात, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही। स्थानिक फेरीवाला घाबरलेला आहे। मराठी माणसाच्या नावाने राजकारण करणारे पक्ष यावर काही भूमिका घेणार आहेत का? पोलीस प्रशासन यावर गंभीर आहे का, की तेही हप्तेखोरीत लिप्त आहेत असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे। दादर कधी ह्या फेरीवाल्यांच्या तावडीतून मुक्त होणार की मराठी माणसाच्या हातून दादरच जाणार? तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या व्हिडिओला प्रतिक्रिया द्यायला विसरू नका। आमचे न्यूज डंका चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।